अंबड MIDC भागातील गोडाऊन फोडून कॉपर केबल वायरची चोरी करणाऱ्या 5 जणांना गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने सातपूर भागातून अटक केली आहे। आज दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड MIDC भागातील DS केबल अँड स्विच केअर शकुंतला प्लाझा येथील गोडाऊन फोडून कॉपर केबल वायर चोरी करून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन गोडाऊन मधील CCTV कॅमेरे तपासले असता CCTV कॅमेरे तांत्रिक माहितीच्या आधारे आणि पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी व पोलीस हवालदार प्रकाश महाजन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही चोरी सुखदेव झोले, योगेश मरळ व त्यांच्या साथीदारांनी केली। सुखदेव झोले हा त्याच्याकडील पल्सर मोटरसायकलवर बसून प्रगतीशाळा अशोकनगर सातपूर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। सदर ठिकाणी सापळा रचून सुखदेव झोले याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरची चोरी ही त्याचा साथीदार कृष्णा वाळके, योगेश मरळ, राजू काशील अशांनी केली असून रिक्षामध्ये केबल वायर टाकून त्र्यंबकेश्वर येथील पिंपळद भागात जाऊन वायर जाळलाय व त्यातील कॉपर केबल वायर अंबडगाव येथील भंगार व्यावसायिक संजय सकट याला विक्री केली आहे। गुन्ह्यामध्ये वापरलेली एक रिक्षा, पल्सर मोटरसायकल, कॉपर वायर तार व मोबाईल फोन असा एकूण 3,10,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून 5 आरोपींना अटक केली आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण, यशवंत बेंडकुळी, बाळू शेळके, भारती देवकर, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, अतुल पाटील, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, नितीन फुलमाळी, प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले, संजय पोटिंदे, सुनील खेरनार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे व त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।